नमस्कार. लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. नवरात्रीचे उपवास सुरू असल्यामुळे आज मी तुमच्यासाठी फक्त 3 साहित्यातूनच मौसूद लाडू कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 कप खवललेले ताजे ओले खोबरे घेतलेले आहे. 1.5 कप शेंगदाणे, अर्धा कप साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. लाडू बनवायच्या अगोदर पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. कढईमध्ये शेंगदाणे घालूया. गॅसच्याच मध्यम आचेपेक्षा थोडी कमी करून शेंगदाणे खरपूस असे भाजून घेऊया. मोठ्या आचेवर जर शेंगदाणे भाजले तर ते लवकर करपतील. दहा ते 12 मिनिटांनंतर शेंगदाण्याचा तडतड आवाज यायला लागलेला आहे. तसेच शेंगदाण्याची सालही निघायला लागलेली आहेत. आता हे भाजलेले शेंगदाणे एका आपण ताटामध्ये काढून घेऊयात. आता हे भाजलेले शेंगदाणे पूर्ण थंड करून घेऊयात. शेंगदाणे थंड झाल्यानंतर हलक्या हाताने चोळून त्याची साल काढून घेऊयात. शेंगदाण्याची साल काढून झालेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून त्याची पावडर होईल असं वाटून घेऊयात. हे बघा, शेंगदाण्याची अशी पावडर करून घ्यायची आहे. तयार केलेली ही पावडर एका ताटामध्ये काढून घेऊयात. त्याच भांड्यामध्ये साखर घालूया आणि बारीक वाटून घेऊया. तयार केलेली पिठी साखर काढून घेऊयात. खवललेले ओले खोबरे घालूयात. नवरात्रीचे उपवास कडक असतात. उपवासाला शेंगदाणे, साखर तसंच फळंही खाल्ली जातात. नारळ हे फळच आहे. तसंच लाडूचे मिश्रण एकजीव होण्यासाठी इथे ओल्या नारळाचा वापर केलेला आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात. लाडूचे मिश्रण तयार झालेले आहे. आता याचे लाडू बांधून घेऊया. ताज्या नारळातील ओलावा लाडू बांधण्यासाठी पुरेसा आहे. हे बघा, लाडू कसा सहज बांधला जात आहे. याच पद्धतीने सर्व मिश्रणाचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. हे लाडू बांधायला फार वेळ लागत नाही. अगदी पटापट बांधले जातात. हे लाडू ताजे असतानाच याची चव छान लागते. पण तुम्ही हे लाडू 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. उपवासाला असे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.